नमस्कार. अच्छा त्याच्याच ब्लॉगमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. खूप परेशान आहे मी अक्कलकोटला आली बरोबर 19 वर्षांनी. जोपर्यंत स्वामीजींचा बुलावा येत नाही तोपर्यंत तरी आपल्याला जाणं होत नाही. बऱ्याच वेळा प्रयत्न केले, काही ना काहीतरी अडथळे येत होते. फायनली आम्ही अक्कलकोटला आलो. हे तर मानलं पाहिजे की स्वामीजीने बोलवले. आता योग्य वेळ आली की बरोबर स्वामीजी आपल्याला बोलवतात दर्शनासाठी. आणि माझे गुरु आहेत ते. जसं त्याची मनातलं दुःख असेल ते मी त्यांच्यासमोर व्यक्त करते. त्यांच्यासमोर व्यक्त केल्यानंतर एकदम मन हलकं होतं आणि नामस्मरण केलं एकदम मनाला शांतता मिळते. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळे देवदर्शन पाहायला भेटणार आहेत. अक्कलकोट, तुळजापूर, भवानी, पंढरपूर. पहिलं प्रथम दर्शन आपल्याला अक्कलकोटचं घ्यायचं आहे, त्यानंतर पुढे तुळजापूर भवानी. आजच्या ब्लॉगमध्ये थोडीफार माहितीसुद्धा भेटेल आपल्याला, हिस्ट्री. आणि स्वामी समर्थांचे जे सेवेकरी आहेत, जे पहिल्या त्यांच्या काळामध्ये त्यांचे पण स्थान आहेत. आपण फक्त दर्शन घेतो आणि जातो, पण आतली हिस्ट्री काय आपण काय घेत नाही. आजच्या ब्लॉगमध्ये थोडंफार भेटणार आहे पाहायला. तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आजचा ब्लॉग पूर्ण बघा. लेट्स गो. अक्कलकोटचे स्वामी महाराज हे हिंदू धर्मातील दत्तात्रेय संप्रदायाचे एक महान संत आणि भगवान दत्तात्रेयाचे तिसरे पूर्णावतार म्हणजेच तिसरे रूप मानले जाते. श्री नृसिंह सरस्वती 300 वर्षाची समाधी घेतल्यानंतर कर्दली वनात ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने प्रगट झाले. संपूर्ण भारतभर भ्रमण केल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज 1856 सुमारास सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या गावी आले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे सुमारे 22 वर्ष वास्तव्य केले. या काळात त्यांनी अनेक लीला आणि चमत्कार सुद्धा केलेत. त्यांनी भक्तांची दुःख सुद्धा दूर केलेत आणि त्यांना नामस्मरणचा मार्ग, आध्यात्मिक गुरुमार्ग आणि भक्ती मार्ग सुद्धा दाखवले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना दिलेली शिकवण अतिशय साधी आणि आश्चर्यचकित आणण्यासारखी होती. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन भक्तांना सर्व संकटातून मात करण्याची अथांग शक्ती आणि बळ सुद्धा द्यायचं. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी 30 एप्रिल 1887 रोजी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. त्यांचा वटवृक्ष आश्रम आजही अक्कलकोट येथे आहे आणि तिथे हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. अक्कलकोट येथील चोलाप्पा महाराजांचा वाडा आहे. चोलाप्पा महाराज हे स्वामीजींचे जवळचे व लाडके भक्त होते. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये आल्यावर सुरुवातीला खंडोबा मंदिरात राहत होते. त्यानंतर चोलाप्पा महाराजांनी त्यांना आपल्या घरी घेऊन आले. तेव्हापासून हे घर स्वामीजींचे मुख्य निवासस्थान बनले आहे. चोलाप्पा महाराजांच्या घरी आजही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वापरलेल्या चरण पादुका आहेत. ते दर्शनासाठी ठेवल्या आहेत. चोलाप्पा महाराजांनी सुरुवातीपासून महाप्रसादाची परंपरा सुरू केली होती, ती त्यांची आताची पिढी ही परंपरा सांभाळते. खूप जुनं मंदिर आहे ना आपलं राम मंदिर. 450 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर. एक चिमणी बसली होती झाडावर. स्वामी महाराज मंगळवेढ्याला चालले होते. त्या चिमणीला बघितले. चिमणीला बघितल्यावर तिला काय म्हणले, बाई थांब, मी जाऊन येतो. स्वामी महाराज 3 दिवस गेले. 3 दिवसांना परत आले. तर चिमणी जसं बसली होती ना तशीच बसलेली होती. या मंदिराचं रहस्य, सगळ्यात जुनं मंदिर. अच्छा. स्वामी महाराज नंतर ना आले. पहिलं या अक्कलकोट संस्थानच्या राजन काळातलं मंदिर. अच्छा, खूप छान माहिती दिली. सुदामाचे कांदे पोहे वेगवेगळ्या टाईपचे इथे कांदे पोहे आहेत, 10 प्रकारचे. चला आपण टेस्ट करूया. आले आले. एक प्रत्येक पोहे, कांदे पोह्यांची नावं सांगा. आणि दुसरे मटकी पोहे. आता नावं सांगा प्रत्येकाने. तुम्ही बोला, ते दादा सांगून गेलेत.
मॅगी सांगते चल. हा बोल. दही पोहे, मटकी पोहे, ढोकळा पोहे, खोबरा पोहे. खोबरा नसेल. खोबरे पोहे. खोबरा पोहे. कोकणी पोहे, मटकी पोहे आणि दुसरं हे कुठले आहेत? दगडी पोहे. दडी दडपे पोहे. आता करा ट्राय. 2 मॅगी आहेत तिकडे. घे ना टेस्ट करू का कुठला पाहिजे तो घे. टेस्ट करा. छान आहे. अक्कलकोट येथील विद्यानगर भागात स्थित एक अत्यंत जागृत आणि पवित्र आध्यात्मिक स्थान आहे. हा मठ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेशी जोडलेला असून येथे सद्गुरू बेलानाथ महाराजांची समाधी आहे. या परिसरात भाविकांसाठी निवासस्थानाची व्यवस्था आणि महाप्रसादाची सोय सुद्धा केली जाते. हे ठिकाण अक्कलकोट रेल्वे स्टेशन पासून अंदाजे 4 किमी अंतरावर असून सोलापूर पासून 40 किमी अंतरावर आहे. सोलापूर पासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर आई तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. बालाघाटच्या डोंगरामध्ये वसलेले हे मंदिर देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक मानले जाते. हिंदवी स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आणि भोसले घराण्याची आराध्य देवता आहे. आई तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन स्वराज्य स्थापनेसाठी तुळजापूर भवानी मातेने तलवार दिली होती. पौराणिक कथेनुसार म्हटलं तर देवी साध्वी अनुभूतीचे रक्षण करण्यासाठी आणि महिषासूर व मत्स्य या दैत्यांचा वध करण्यासाठी आई तुळजाभवानी मातेने अवतार घेतला होता. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल आणि भक्त पुंडलिक यांची कथा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मुख्य पाया आहे. पंढरपुरात भीमा चंद्रभागा नदीच्या काठावर भक्त पुंडलिकाचे स्वतंत्र मंदिर आहे. अशी परंपरा आहे की विठ्ठल मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नान करून सर्वप्रथम पुंडलिकाचे दर्शन घेतले पाहिजे. त्यानंतर भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन. तेव्हाच तुमचे पंढरपूरचे विठ्ठलाचे दर्शन पूर्ण होतात असे म्हटले जाते. छान दर्शन झालं आमच्या देवाचे. अक्कलकोट पासून गाणगापूर, तुळजापूर भवानी छान तिन्ही दर्शन खूप छान झालेत. मला एवढंच सांगणं आहे की जे लांबून देवदर्शनासाठी येतात, माझ्या मते देवदर्शन त्यांचंही चांगलं झालं पाहिजे. भेदभाव नाही झाला पाहिजे. तर कोणी असलं तरी आपल्या काम वेळात वेळ काढून देवाच्या दर्शनासाठी येतात. तर दर्शन मात्र सगळ्यांचं सारखंच झालं पाहिजे. कोणीही किती श्रीमंत असला तर देवासमोर हे सगळे सारखेच असतात. हे माझे विचार आहेत. घेतले आणि जास्त तर आम्ही प्रवासच करत होतो. 2 दिवस झाले लगातार आम्ही प्रवास करतोय. 2 दिवसाचा प्रवास एकदम मस्त भारी झाला. कंटाळा आला नाही. वातावरणाची छान पावसाच्या वातावरणाची मजा घेतली आणि असं थंड थंड वातावरणातूनच फिरायला मजा येते. गरमीतून लोक फिरतात पण माझं काहीतरी वेगळं आहे. मी पावसातून थंड वातावरणामध्ये फिरते. तर इथेच व्लॉग एंड करते आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटू पुढच्या अशा छान छान व्हिडिओमध्ये. ओके, टाटा, बाय बाय.